नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर TY.BCom विपणन व्यवस्थापन पेपर क्रमांक 2 प्रकरण क्रमांक 3 विपणन संघटन या प्रकरणातील शेवटच्या लेक्चरकडे आपण वळत आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण विपणन संघटनेचे 2 प्रकार यामध्ये उत्पादन आधारित विपणन संघटना आणि ग्राहकाभिमुख विपणन संघटना याचा अभ्यास केला. त्यानंतर पुढील प्रकार आहे 5वा, संयुक्त किंवा एकत्रित विपणन संघटना. संयुक्त किंवा एकत्रित विपणन संघटना रचना म्हणजे वर नमूद केलेल्या 4ही पद्धतींचा वापर होय. यामध्ये कार्यात्मक विपणन संघटना, भौगोलिक विपणन संघटना, उत्पादन आधारित विपणन संघटना, ग्राहकाभिमुख विपणन संघटना या चारींचा एकत्रित वापर या संयुक्त किंवा एकत्रित विपणन संघटनेमध्ये केला जातो. बहुतेक वेळा व्यवसाय संघटनेमध्ये अशा प्रकारे संयुक्त पद्धतीच्या विपणन संघटनांचा वापर होतो. उदाहरणार्थ, अमूल इंडिया या कंपनीची मिठाई आणि डेअरी उत्पादने आहेत. या उत्पन्नावर आधारित अशी ग्राहकाभिमुख विपणन संघटना ही संस्था वापरू शकते. तसेच निरनिराळ्या उत्पादनासाठी भौगोलिक संघटन पद्धतही वापरू शकते. म्हणजेच अनेक प्रकारचे उत्पादन असलेली संस्था आपल्या मुख्य कार्यालयात उत्पादन आधारित पद्धत वापरून संघटन रचना करते. मात्र या वस्तूंची बाजारपेठ विस्तृत असल्याने विक्रय संचयाची भौगोलिक आधारावर रचना केली जाते. म्हणजे आपण जे 4 प्रकार या अगोदर बघितले, या 4ही प्रकारांचा एकत्रित वापर संयुक्त किंवा एकत्रित विपणन संघटनेमध्ये केला जातो. यामध्ये अमूल इंडियाचं उदाहरण यामध्ये आपण बघतोय की अमूल इंडिया जे आहे याची मिठाई आणि डेअरी ही उत्पादनं आहेत. त्यामुळे उत्पादन आधारित अशी पद्धत यामध्ये विपणन संघटनेसाठी अमूल इंडिया वापरते. तसेच ग्राहकाभिमुख म्हणजे ग्राहकांना अनुसरून विपणन संघटनेचा वापर देखील या अमूल इंडिया मार्फत केला जातो. तसेच निरनिराळे उत्पादन असल्यामुळे भौगोलिक संघटन पद्धत वापरून वेगवेगळ्या ठिकाणी भौगोलिक संघटन रचना तयार केली जाते. म्हणजेच अनेक प्रकारचे उत्पादन असलेली संस्था आपल्या मुख्य कार्यालयात उत्पादनाची पद्धत वापरून संघटन रचना तयार करते. म्हणजे आपण जे काही 4 प्रकार या अगोदर बघितले, याचा संयुक्त वापर यामध्ये बऱ्याच विपणन संघटना करताना दिसून येतात. कार्यात्मक विपणन संघटना, भौगोलिक विपणन संघटना, उत्पादन आधारित विपणन संघटना आणि ग्राहकाभिमुख विपणन संघटना यातील जी पद्धत त्यांना योग्य वाटेल किंवा ज्या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे विपणन संघटनेमध्ये गोंधळ निर्माण होणार नाही, अशा प्रकारची विपणन संघटना वापरण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपल्याला केला गेलेला दिसून येतो. 6वा आणि शेवटचा प्रकार यामध्ये आहे ढाचात्मक संघटन रचना. अशा प्रकारच्या संघटन रचनेमध्ये 2 किंवा अधिक आधारांवर कार्याचे गट तयार केले जातात. काही कंपन्या एकाच बाजारपेठेमध्ये अनेक प्रकारच्या वस्तूंची विक्री करतात. अशा वेळी कंपनीस उत्पादन आधारित विपणन संघटना उपयुक्त ठरू शकते. काही कंपन्या एकाच प्रकारच्या उत्पादनाची विविध बाजारपेठेत विक्री करतात. अशा वेळी कंपन्यांना ग्राहकानुसार विपणन संघटना उपयुक्त ठरू शकते. परंतु ज्यावेळेस एखाद्या कंपनीची अनेक उत्पादने असतात व ती उत्पादने विविध बाजारपेठेत विकायची असतात, तेव्हा ढाचात्मक पद्धतीचा अवलंब करावा लागतो. अशा संघटन रचनेत विपणन कार्यासंबंधी योग्य लवचिक रचना घडवून आणता येते. ढाचात्मक संघटन रचना पद्धतीचे जे काही फायदे आहेत ते आपण बघणार आहोत. फायदे बघण्यापूर्वी पुन्हा ढाचात्मक संघटन रचना ही कोणत्या प्रकारच्या व्यवसाय संस्था तयार करतात की ज्या व्यवसाय संस्थांना आपली उत्पादने विविध बाजारपेठेत विकायची असतात, तेव्हा ढाचात्मक पद्धतीचा अवलंब केला जातो. आता ही ढाचात्मक संघटन रचना नेमकी काय आहे? अशा संघटन रचनेत विपणन कार्यासंबंधी योग्य लवचिक रचना घडून आणली जाते. लवचिक रचनेच्या माध्यमातून ज्या आपण 4 संघटन प्रकार बघितले, या 4 संघटन प्रकारांचा एकत्रित एक ढाचा तयार केला जातो व आपल्या व्यवसायाची उत्पादने, ग्राहक व भौगोलिक भूभाग याचा विचार करून तसेच आपल्या विपणन संघटनेच्या कार्यांचा विचार करून एक नियोजनबद्ध ढाचा तयार केला जातो किंवा आराखडा तयार केला जातो व 4ही संघटन प्रकारांच्या माध्यमातून योग्य प्रकारे नियोजन करून या ढाचात्मक संघटन रचना ही तयार केली जाते. आता ढाचात्मक संघटन रचना जी आहे
हिचे फायदे आपण बघूया. पहिला फायदा आहे विशेषीकरणाचे फायदे घेता येतात व त्यानुसार कार्यविभाजन करता येतं. विशेषीकरण जे आहे की यामध्ये जो विक्रय प्रतिनिधी किंवा विपणन प्रतिनिधी याचे ज्ञान, आवड निवड यानुसार त्याला कार्य सोपवलं जाणं. विशेषीकरणाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची आवड आणि निवड या माध्यमातून त्याला आवडणारं काम जे आहे हे यामध्ये त्याकडे सोपवलं जातं. त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये विकेंद्रीकरण करणं शक्य. ढाचात्मक विपणन पद्धतीच्या माध्यमातून ज्या काही बाजारपेठा आहे या बाजारपेठा विखुरलेल्या असल्यामुळे वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या विपणन व्यवस्थापकांची नेमणूक करून जो काही कार्याचा भार जो आहे विपणन संघटनेच्या माध्यमातून या लोकांकडे पोहोचवला जातो. त्यानंतर ही संघटन रचना लवचिक आहे की यामध्ये जसं आपण पहिल्या 4 प्रकारांमध्ये त्या व्यवसायाने त्यांच्या उत्पादनाच्या स्वरूपानुसार जी काही विपणन संघटना आहे हिची या ठिकाणी निवड केलेली आहे. तशाच प्रकारची निवड करत असताना यामध्ये त्यांना जर बदल करायचा असेल, कार्यात्मक ऐवजी उत्पादन आधारित, उत्पादन आधाराऐवजी भौगोलिक आधाराऐवजी ग्राहकाभिमुख, जी योग्य संघटन या ढाचात्मक संघटन रचनेच्या माध्यमातून व्यवसायांना आवश्यक आहे त्या संघटनात्मक रचनांचा विचार यामध्ये केला जातो. आणि शेवटचा मुद्दा यामधील की ढाचात्मक संघटन रचनेचे तोटे. यामध्ये पहिला तोटा आहे विविध गटांमध्ये वाद किंवा संघर्ष उद्भवू शकतो. ढाचात्मक विपणन संघटनेच्या माध्यमातून जे काही विविध प्रकारचे गट, मग भौगोलिक विपणन संघटनेसाठी गट तयार केला असेल, उत्पादन आधारित विपणन संघटनेसाठी गट तयार केला असेल, कार्यात्मक विपणन संघटने आधारित किंवा ग्राहकाभिमुख विपणन संघटने आधारित गट तयार केला असेल, या गटामध्ये जे विपणन व्यवस्थापक असतात, विभिन्न प्रकारचे कर्मचारी यामध्ये काम करत असतात. यामध्ये जर कंपनीचा नफा जर वाढला तर प्रत्येकाला आपण श्रेय घ्यावं असं वाटत असतं. त्यामुळे ह्या गटांमध्ये जो काही वाद आहे किंवा संघर्ष आहे हा निर्माण होण्याची शक्यता यामध्ये नाकारता येत नाही. दुसरा तोटा आहे अंतर्गत राजकारण खूप असतं. या संघटन रचनेत सत्ता संघर्ष मोठ्या प्रमाणावर असतो. अंतर्गत राजकारण हा किंवा राजकारण जे आपण म्हणतो ही समाजाला लागलेली एक कीड आहे. साहजिकच आपला सगळा जो जीवन प्रवास आहे हा राजकीय पक्षांच्या माध्यमातून, राजकीय पक्षांच्या दबावाखाली, राजकीय पक्षांच्या नेतृत्वाखाली चाललेला दिसून येतो. परंतु आजकालचं राजकारण जसं दिवसेंदिवस ढासळत चाललेलं आहे किंवा त्याची नीतिमूल्य घसरत चाललेली आहे, तशाच प्रकारचा प्रकार ह्या ढाचात्मक संघटन रचनेमध्ये होतो. ही संघटनेमध्ये प्रत्येकाला सत्ता मिळावे किंवा मला उच्च व्यवस्थापनाकडे जाता यावं यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. मिळणारं यश हे फक्त माझं एकट्याचं यश आहे, मिळणारा नफ्यावर माझा एकट्याचा वाटा आहे, अशा प्रकारची धारणा उत्पादन व्यवस्थापक, विक्री व्यवस्थापक, विपणन व्यवस्थापक, इतर जे व्यवस्थापक आहे हे घालून घेण्याची शक्यता यामध्ये असते. आणि याचा मोठ्या प्रमाणावर तोटा या ढाचात्मक विपणन संघटनेच्या माध्यमातून ढाचात्मक विपणन संघटनेवर होताना दिसून येतो. त्यानंतर पुढचा तोटा आहे माहिती प्रवाह व तिची यंत्रणा उभे करणं हे कठीण काम आहे. की कुठलेही विपणन करायचं असेल, कुठली रचना तयार करायची असेल तर आपल्याला माहिती प्रवाह व तिची यंत्रणा उभी करावी लागते. हे काम खूप कठीण आहे. कारण की योग्य माहितीच्या अभावी ज्या बाजारपेठा असतील या बाजारपेठांमध्ये आपल्याला जी काही माहिती आहे तिची यंत्रणा आहे हे उभी करणं हे कठीण काम असतं. चौथाही तोटा आहे मोठ्या प्रमाणावर माहिती संकलित करून तिच्यावर प्रक्रिया करावी लागत असल्याने खर्च वाढतो. कारण की तुम्हाला जर यशस्वीपणे जर विपणन करायचं असेल, यशस्वीपणे विपणन संघटनेच्या माध्यमातून यश जर मिळवायचं असेल तर तुम्हाला MISच्या माध्यमातून, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टमच्या माध्यमातून व्यवसायांना माहिती मिळवावी लागते, या माहितीवर प्रक्रिया करावी लागते. आणि यासाठी जो काही खर्च जो आहे हा खर्च या विपणन संघटनेच्या माध्यमातून करणं अतिशय अवघड होऊन बसतं. अशा प्रकारे विपणन संघटनांचे जे प्रकार आहे 6 प्रकार जवळजवळ आपण 3 लेक्चर यासाठी वापरलेले आहेत. कारण की यातील जे डिटेल माहिती जी आहे आपल्या लक्षात राहावी हा या चॅप्टर मागील उद्देश होता. यासाठी काही प्रश्न आपल्यासमोर आहे, सरावासाठी प्रश्न आपण सोडवायचे आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे विपणन संघटनेची व्याप्ती विशद करा. यामध्ये विपणन संघटनेची व्याप्ती जी आपण बघितलेली आहे
या विपणन संघटनेच्या व्याप्तीचा अभ्यास आपण यामध्ये केलेला आहे. यामध्ये कार्य आणि जबाबदारी निश्चिती, विपणन नियोजन अंमलबजावणी, समन्वय, कर्मचारी व्यवस्थापन, व्यवस्थापनाला अनावश्यक कामातून सुटका, नवीन कल्पनांना वाव देणे. त्यानंतर विपणन संघटनेची बदलाची भूमिका स्पष्ट करा. यामध्ये विपणन संघटनेच्या बदलत्या भूमिकेमध्ये विक्री विभाग, विपणन कृतीसह विक्री विभाग, स्वतंत्र विपणन विभाग, एकात्मिक विपणन विभाग व विपणन केलेली संघटना याची भूमिका या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करायची आहे. त्यानंतर विपणन संघटनेवर परिणाम करणारे घटक. विपणन संघटनेवर अंतर्गत घटक व बहिर्गत घटक हे 2 घटक परिणाम करतात. याचा विस्तृतपणे जो काही लेखाजोखा आपण प्रकरणामध्ये घेतलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, विपणन संघटन म्हणजे काय? विपणन संघटनेची तत्त्वे स्पष्ट करा. आपण या ठिकाणी विपणन संघटन जे आहे, विपणन संघटनेचा अर्थ, प्रस्तावना आणि व्याख्या ही घेतलेली आहे, ती या ठिकाणी लिहायची आहे. आणि विपणन संघटनेची तत्त्व, यामध्ये 8 प्रकारची तत्त्व, उद्दिष्टांचे तत्त्व, नियंत्रणाचे तत्त्व, विशेषीकरणाचे तत्त्व, अधिकृततेचे तत्त्व, जबाबदारीचे तत्त्व, समन्वयाचे तत्त्व, आज्ञा साखळीचे तत्त्व आणि आदेश एकात्मतेचे तत्त्व या ठिकाणी आपण बघितलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, विपणन संघटनेचा अर्थ सांगून प्रभावी विपणन संघटनेसाठी आवश्यक घटक सांगा. प्रभावी विपणन संघटना जी आहे, या प्रभावी विपणन संघटनेसाठी जे आवश्यक घटक आहे हे या ठिकाणी आपण बघितलेले आहे. त्यामध्ये विपणन संघटनेचा अर्थ तुम्हाला प्रस्तावना अर्थ व्याख्येमध्ये बघायला मिळेलच. यामध्ये कार्याचा सहयोग, कर्तव्य सोपवणे, जबाबदारीची निश्चिती, विपणन प्रयत्नांत समानता आणणे, विपणन विभागाचा इतर विभागाशी संबंध किंवा समन्वय साधणे, पुरेसा वित्त पुरवठा, बाजारपेठ संशोधनाच्या सुविधा व प्रभावी विक्री कला हे प्रभावी विपणन संघटनेसाठी आवश्यक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, विपणन संघटनेचे प्रकार सांगा. यामध्ये 6 प्रकार आहे. कार्यात्मक विपणन संघटना, भौगोलिक विपणन संघटना, उत्पादन आधारित विपणन संघटना, ग्राहकाभिमुख विपणन संघटना, संयुक्त किंवा एकत्रित विपणन संघटना, ढाचात्मक संघटन रचना, अशा प्रकारे विपणन संघटनेचे प्रकार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, विपणन संघटनेचे जे फायदे आहेत ते सांगा. यामध्ये 6 प्रकारचे फायदे आपण बघितले. विक्री प्रमाणात वाढ करणे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व्यवसायाचा विकास करणे, निर्मितीक्षम विचार, प्रभावी व्यवस्थापन, कामाचे व्यवस्थापन, अपेक्षित कामाचे अंतर, अशा प्रकारे विपणन संघटनेचे फायदे या ठिकाणी सांगता येतील. जवळजवळ सर्वच PPTवरती जे काही प्रश्न आहे हे कशा प्रकारे तयार होतात याचा थोडक्यात आपण आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे याचा अभ्यास करायचा आहे आणि यामध्ये काही त्रुटी जर आढळल्या तर लेक्चर थांबवून त्यामध्ये पुन्हा ती माहिती रिवर्स जाऊन तुम्हाला त्याचा अर्थ या ठिकाणी नक्कीच समजेल. अतिशय सोप्या आणि समजेल भाषेमध्ये हे लेक्चर या ठिकाणी आपण तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्यांनी हे जे सर्व प्रश्न जे आहेत हे प्रश्न स्वतःच्या नोट्स काढून आपल्या वहीमध्ये लिहून घेणं अपेक्षित आहे, जेणेकरून तुमची या ठिकाणी प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला प्रश्नांची उत्तर या ठिकाणी देता येतील. त्यानंतर पुढील जे चॅप्टर आहे आपण पुढील लेक्चरमध्ये बघूया. धन्यवाद.